डॉक्टर्स डॉक्टर जैन्स IIT अँड मेडिकल अकॅडमी कोडोलीच्या 12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत आहे. आपण बघतोय पहिला चॅप्टर रोटेशनल डायनॅमिक्स. ह्या चॅप्टरचे जे काही राहिलेले न्यूमरिकल्स आहेत ते आज आपण बघूया. त्यानंतर हा चॅप्टर आपल्यासाठी आज इथं संपतोय. उद्यापासून नेक्स्ट लेक्चरपासून आपण नवीन चॅप्टर स्टार्ट करू शकतोय. बघूया. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2 मध्ये 16वा. ड्युरिंग अ स्टंट अ सायक्लिस्ट is undertaking horizontal circles inside a cylindrical well of radius 6.05 meter. एक वेल सांगितले, सिलेंड्रिकल विहीर सांगितली. त्याच्यामध्ये एक सायक्लिस्ट काय करतोय, हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये गोल फिरतोय. रेडियस दिलेला आहे 6.05 मीटर. इफ द नेसेसरी फ्रिक्शन कोइफिशियंट इज 0.5. कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 0.5. हाऊ मच मिनिमम स्पीड शुड द स्टंट आर्टिस्ट मेंटेन. मध्ये विचारले की वेलॉसिटी किती मेंटेन ठेवायला पाहिजे. मास ऑफ द आर्टिस्ट इज 50 kg. स्मॉल m मास दिलेला आहे 50 kg. इफ ही इन्क्रीजेस द स्पीड बाय 20%. स्पीडमध्ये काय होणार आहे इथं, इन्क्रीमेंट. पहिला स्पीड किती असणार आहे, पहिलं आपण पहिलं स्पीड म्हणूया V1 आहे आणि त्याच्यामध्ये अजून कितीची वाढ होणार, 20%. म्हणजे असं असणार की पहिलं स्पीड जर असेल 100 तर त्याच्यामध्ये अजून 20% इन्क्रीज होणार. म्हणजे नंतरचं स्पीड हे असणार, पहिलं 100 असणार त्याच्यामध्ये आणि प्लस 20% म्हणजे प्लस 20 म्हणजे 120 असं अगदी त्या पद्धतीनं. हाऊ मच विल द फोर्स ऑफ फ्रिक्शन बी. आणि दुसरी गोष्ट त्याने विचारले, फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू किती असेल. म्हणजे वेलॉसिटी पण शोधायचे आणि फ्रिक्शन पण शोधायचं आहे. पहिले एक फ्रिक्शन दिलेलं आहे त्यावेळीची वेलॉसिटी शोधायची आहे आणि वेलॉसिटी मिळाली की त्याच्यावरून परत जादाचं काय शोधायचं आहे, फ्रिक्शन शोधायचं आहे. ओके, बघूया. काय फारसा अवघड नाही आहे. खालती बघा, गिवन डाटा काय काय आहे, रेडियस, फ्रिक्शन, मास. आणि दुसऱ्या केससाठी फक्त ही गोष्ट जराशी समजावून घ्या. वेलॉसिटी बघा, सेकंड वेलॉसिटी ती असणार आहे, पहिली वेलॉसिटी V1 आहेच आणि प्लस तिच्यामध्ये 20%. आता ही 20% जी आहे ती कुणाची असणार आहे, V1चीच असणार आहे. म्हणजे पहिली जी आहे तिच्यातल्या आणि 20% ॲड होणार. सो आपण इथं म्हणू शकतो इथं आहे 1V1 आणि इथं 20% आपण कशासाठी लिहिणार, 20 डिवायडेड बाय 100. मग 20 डिवायडेड बाय 100 ते किती होणार, 1/5. मग हे परत आणखी 1/5 म्हणजे हे काय आहे 1 + 1/5. आणि हे आपण सगळं सॉल्व केलं, 20 डिवायडेड बाय 100 आपण कसं करणार, मग 1 डिवायडेड बाय 5 चालेलच, पण ते आणखी सॉल्व केल्यानंतर काय होईल 0.2. सो हे आहे 1V1 आणि इकडे होईल 20%चं सॉल्व केल्यानंतर 0.2V1. मग 1V1 + 0.2V1 किती होईल, 1.2V1. ही झाली V2ची व्हॅल्यू. ठीक आहे, गिवन डाटामध्ये हे एवढं आपल्याला लिहावं लागेल. नेक्स्ट बघा, शोधायचं काय काय आहे, मिनिमम स्पीड म्हणजेच V मिनिमम. परत फोर्स ऑफ फ्रिक्शन शोधायचं आहे जेव्हा वेलॉसिटी 20%ने इन्क्रीज झाली असेल त्यावेळीची. इथे फॉर्म्युला बघून घ्या. पहिला फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे, हा मिनिमम वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला आहे √2RG. आपल्याला टेक्स्टबुकमध्ये हा फॉर्म्युला डायरेक्ट मेल दिलेला तिथं. आणि दुसरा फॉर्म्युला आहे फ्रिक्शन फोर्ससाठी mg. ओके, सो दोन्ही फॉर्म्युले काय आहेत, सिम्पल आहेत आणि डायरेक्ट आहेत. चॅप्टरमध्ये आपल्याला ते मिळून जातील. ठीक आहे, इथे बघा वेलॉसिटी पहिला शोध्या. फॉर्म्युला रेडीमेड आहे √2RG. सो 2R ची व्हॅल्यू रेडियसची व्हॅल्यू आहे, जीची व्हॅल्यू राऊंड फिगर 10 घ्यायला सांगितले. सो आपल्याला आन्सर काय मिळेल, 11 मीटर/सेकंड. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजेच काय आहे, mg. डायग्राम तुमच्या लक्षात येऊ शकते. आपण जे वेलची एक
डेथ ऑफ वेलचा आपण एक हे घेतलेला आहे, पॉईंट आपण एकदा एक्सप्लेन केला लास्टला. त्याच्यामध्ये बघा तीच आहे ही डायग्राम. सो आपल्याला माहित आहे की फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजेच काय आहे, mg. मास आहे, ॲक्सिलरेशन आहे 500 न्यूटन. सो हा न्यूमरिकल काय फारसा अवघड नाही आहे. फॉर्म्युले चॅप्टरमध्ये रेडीमेड आहेत, सोपे आहेत. कॅल्क्युलेशन पण अगदी सोपं आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 2.14. Part of a racing track is to be designed for a curvature of 72 मीटर. एक रेसिंग ट्रॅक आहे, म्हणजे तो आपण गोलाकार आहे असं कन्सिडर करूया, ज्याचा रेडियस आहे 72 मीटर. वी आर नॉट रिकमेंडिंग द व्हेकल्स टू ड्राईव्ह फास्टर दॅन 216 किलोमीटर पर आवर. मग तो जो सर्क्युलर ट्रॅक आहे त्याच्यावरती मॅक्सिमम स्पीड म्हणजे व्ही मॅक्स, जास्तीत जास्त स्पीड किती आहे, 216 किलोमीटर पर आवर. विथ दॅट अँगल शुड द रोड बी टाइल्ड. आणि त्या मॅक्सिमम स्पीडसाठी तो जो रोड आहे तो कितीच्या अँगलनं टाइल्ड केले आहे. टाइल्ड केलेला आहे म्हणजे अँगल ऑफ बँकिंग आपल्याला तो शोधायचं आहे. टाइल्ड केलेला आहे म्हणजे काय केलेलं आहे, तो तेवढ्या अँगलनं बाहेरचा रोड काय केलेला आहे, बाहेरची एज, रोडची बाहेरची एज तेवढ्या अँगलनं वरती उचललेली असेल. मग आपल्याला तो अँगल शोधा म्हणून सांगितलं आहे. परत आणखी काय म्हटलं आहे, बाय व्हॉट हाईट विल इट्स आउटर एज बी विथ रिस्पेक्ट टू द इनर एज इफ द ट्रॅक इज 10 मीटर वाईड. आणि तो जो काही ट्रॅक आहे म्हणजे तो जो रोड आहे त्या रोडची लांबी म्हणजे रुंदी दिलेली आहे 10 मीटर. बघा एक सर्क्युलर ट्रॅक आहे, त्याला अँगल ऑफ बँकिंग करायचं आहे. अँगल ऑफ बँकिंग करायचं म्हणजे त्याची बाहेरची कडा, बाहेरची एज आतल्या एजपासून वरती उचलावी लागेल. मग ती कितीच्या अँगलनं उचलावी असं त्यांनी विचारले आणि त्याच्यासाठी त्यांनी मॅक्सिमम स्पीड किती ठेवायला सांगितले, 216. आणि हे करत असताना ती जी बाहेरची एज वरती उचलली जाईल, ती उचलल्यानंतर जमिनीपासून तिची हाईट किती, बाहेरची एज जमिनीपासून ग्राउंडपासून किती उंच गेलेली असेल ती हाईट आपल्याला शोधायला सांगितलेली आहे. ओके, ब्रॅकेटमध्ये काय सांगितले, जीची व्हॅल्यू काय घ्या, 10. बघूया गिवन डाटामध्ये काय काय आहे. गिवन डाटामध्ये आपल्याकडे आहे रेडियस 72 मीटर, मॅक्सिमम स्पीड 260 किलोमीटर पर आवर. आता हे मीटरमध्ये आहे तर हे पण आपल्याला काय करायला पाहिजे, कन्वर्ट करायला पाहिजे. मग किलोमीटर पर आवरमधून मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करत असताना लक्षात ठेवा हा फॅक्टर 5/18. ह्यानं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. प्रत्येक वेळी हेच लक्षात ठेवा, किलोमीटर पर आवरमधून मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट करत असताना कशानं मल्टिप्लाय करणार, 5/18. सो हे कन्वर्ट करून घेतलं. आणखी काय दिले, ट्रॅकची विड्थ दिलेली आहे, किती आहे, 10 मीटर. दोन गोष्टी शोधायला सांगितल्यात, अँगल ऑफ बँकिंग आणि हाईट. आता ह्याच्यासाठी थोडीशी डायग्राम लक्षात घ्या. डायग्राम बघितली तुमच्या पटकन ते लक्षात येऊन जाईल. ओके, सो जे 10 मीटर असं लांबी दाखवलेली आहे तो म्हणजे रोड आहे. रोडची काय आहे, रुंदी. जिथं अँगल थिटा आहे ती रोडची काय आहे, इनर एज, जी खाली आहे जमिनीला लागून. आणि जिकडे एच हाईट दाखवलेली आहे तिकडे रोडची काय आहे, उचललेली आउटर एज. मग असं केल्यामुळं एक राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय. काय तयार होतोय, राईट अँगल ट्रायंगल तयार होतोय. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये 10 मीटर म्हणजे हायपोटेनियस. थिटा काय आहे, थिटाची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे पहिला. आणि एच काय आहे, हाईट, जी आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे, ही डायग्राम आहे. ओके, बघूया. सो जे फॉर्म्युले वापरायचे आहेत तो रेडीमेड फॉर्म्युला एक आपल्याला चॅप्टरमध्ये आहेच. जिथं आपण बँकिंग ऑफ रोड हा पॉईंट घेतला तिथेच आपण सगळ्यात शेवटी एक इक्वेशन तयार केलं आहे अँगल ऑफ बँकिंगसाठी. ओके, ते इक्वेशन म्हणजे हेच आहे, टॅन थिटा इज इक्वल टू v²/rg. त्यात आणि आपल्याला थिटा शोधायचा आहे. सो टॅनला आपण पलीकडे पाठवणार. टॅन पलीकडे गेल्यानंतर काय होईल, टॅन इनवर्स v²/rg. ठीक आहे. सो फॉर्म्युला घेऊया. टॅन आहे टॅन थिटा
वरती आहे व्ही स्क्वेअर म्हणजे वेलॉसिटीची व्हॅल्यू आणि खालती आहे ही वेलॉसिटीची व्हॅल्यू 60 कशी काय, तर ती कन्वर्ट केल्यानंतर 60 झालेली आहे 216 किलोमीटर पर आवरमध्ये. मीटर पर सेकंडमध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती होईल 60. सो ती तिथं पुट केलेली आहे. खालती 72 म्हणजे रेडियस इंटू जी म्हणजे आर इंटू जी. हे आपण इकडचं कॅल्क्युलेशन सॉल्व केल्यानंतर ते आलं 5. टॅनला इकडे पलीकडे पाठवलं, टॅन होईल इनवर्स. आणि मग आपल्याला लॉग टेबल कसा यूज करायचा आपण घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये टॅन इनवर्स आपल्याला शोधायचे आहे 5ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता ते लॉग टेबल असल्यानंतर आपल्यासमोर ते आपल्याला फाइंड आउट करता येईल टॅनच्या टेबलमध्ये जाऊन. मग आपल्याला किती अँगल मिळेल 78.69 डिग्री. सो हा झाला अँगल. आता दुसरी गोष्ट आपल्याला शोधायला सांगितली आहे हाईट. आता हाईट शोधण्यासाठी तुम्ही ह्या डायग्रामचा वापर करू शकता. डायग्रामकडे बघा. डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की एच जी आहे हाईट ती थिटाच्या समोरची बाजू आहे. मग समोरची बाजू असेल तर आपण ह्या राईट अँगल ट्रायंगलसाठी काय घेणार साईन थिटा. मग साईन थिटा इज इक्वल टू काय असणार समोरची बाजू म्हणजे एच डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे किती आहे 10. सो साईन थिटा इज इक्वल टू एच अपॉन 10. मग आपल्याला काय पाहिजे एच. सो 10ला काय करा पलीकडे पाठवा, साईन थिटाला जाऊन काय होईल मल्टिप्लाय होईल. सो आपल्याला एचचा फॉर्म्युला मिळेल डायग्रामवरून 10 साईन थिटा. मग 10ची व्हॅल्यू 10 साईन थिटा. थिटाची व्हॅल्यू माहिती आहे, थिटा किती मिळाला 78.69. लॉग टेबल वापरा, साईन 78.69ची व्हॅल्यू फाइंड आउट करा आणि इंटू काय करा 10. सो तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली व्हॅल्यू किती मिळेल 9.8 मीटर. सो हे झाली हाईटची व्हॅल्यू. सो आपल्याला इथे मिळालेला आहे थिटा, इथे मिळालेलं आहे हाईट. नेक्स्ट बघा, हा जो क्वेश्चन आहे 2.15 मगाचा होता 2.14. तो जो 2.14 क्वेश्चन आहे त्याच्यामधला जो गिवन डाटा आहे किंवा त्याच्यामधला जो ट्रॅक जो रोड आहे बँक केलेला तोच इथं परत काय केलेला आहे कंटिन्यू केलेला आहे. द रोड इन द क्वेश्चन नंबर 58 म्हणजेच 2.14 मधला तो रोड तेच सगळी इन्फॉर्मेशन इथं 15मध्ये वापरलेली आहे. इज कन्स्ट्रक्टेड ॲज पर द रिक्वायरमेंट्स. The coefficient of static friction between the tires of a vehicle on this road is 0.8. आता त्यांनी इथं काय दिले की टायर त्या ट्रॅकवरून जर एखादी व्हेकल गेली तर त्या व्हेकलच्या टायर्स आणि रोड ह्यांच्यामधलं फ्रिक्शन असणार आहे 0.8. विल देअर बी एनी लोअर स्पीड लिमिट. मागच्या प्रॉब्लेममध्ये काय होतं की मॅक्सिमम स्पीड किती होतं 216 किलोमीटर पर आवर किंवा 60 मीटर पर सेकंड कन्वर्ट केल्यानंतर. मग त्याने विचारलं की जर फ्रिक्शन 0.8 केलं गेलं तर मग कमीत कमी स्पीड पण काय असू शकते काय. ओके, मग ते बघूया. बाय हाऊ मच कॅन द अप्पर स्पीड लिमिट एक्सीड इन दिस केस. आणि तसं जर होणार असेल तर मग इथं जर अँगल ऑफ बँकिंग आपण बघितला तर त्याच्यावरून आपण असं सांगू शकतोय काय की ह्याच्यासाठी आणखी मॅक्सिमम स्पीडचं लिमिट पण काहीतरी असेल. ते आपण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल. बघूया. सो मगाचाच प्रॉब्लेम आहे, त्या मगाचाच प्रॉब्लेम असेल तर रेडियस किती होता मगाच्या रोडचा 72 मीटर. मगाशी आपण जे अँगल ऑफ बँकिंगचं जो कॅल्क्युलेशन केलं त्याच्यामध्ये कुठल्या तरी स्टेपला असं आलेलं का बघा टॅन थिटा इज इक्वल टू 5. म्हणजे आपण स्टेपिंग करता करता मागचा प्रॉब्लेम जर आपण बघितला तर इथे कॅल्क्युलेशन करता करता एका स्टेपला आपण काय पोहोचलेलो इथं टॅन थिटा इज इक्वल टू 5. सो त्यांनी ती व्हॅल्यू पण काय केलेली आहे कंटिन्यू केलेली आहे. सो टॅन थिटा इज इक्वल टू 5. इथं आता जादाची व्हॅल्यू काय दिली फ्रिक्शन ते किती आहे 0.8 आणि रेडियस काय मागाचंच आहे. सो लोअर स्पीड शोधायचं आहे आणि मॅक्सिमम स्पीड काय असू शकते का ते बघायचं आहे. सो रोड कसा आहे आता बँक केलेला. सो बँक केलेला जर रोड असेल तर मग हा फॉर्म्युला आपण तयार केलेला आहे बँकिंग ऑफ रोडमध्ये. आपण हा फॉर्म्युला सगळ्यात पहिला तयार केला वेलॉसिटीचा. सो वेलॉसिटी काय आहे अंडर रूट आर जी टॅन थिटा मायनस म्यू 1 प्लस डिवायडेड बाय 1 प्लस म्यू टॅन थिटा.
सो सगळ्या व्हॅल्यू आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या पुट करा. रेडियसची व्हॅल्यू आहे 72, मागच्याच प्रॉब्लेममध्ये दिलेली. जीची व्हॅल्यू आहे 10. टॅन थिटाची व्हॅल्यू मागच्याच कॅल्क्युलेशनहून घेतली 5 मायनस ह्या प्रॉब्लेममध्ये म्यूची व्हॅल्यू दिली 0.8. 1 प्लस 0.8 इंटू टॅन थिटाची व्हॅल्यू मागच्या प्रॉब्लेमवरून 5. सो हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करावं लागेल. फारसं अवघड नाही आहे, लॉग टेबल वापरल्यानंतर तुम्हाला ते समजेल. सो आन्सर येणार आपला 24.6 मीटर पर सेकंड. हे झालं मीटर पर सेकंडमध्ये. पण हे आपण कशामध्ये कन्वर्ट करायला पाहिजे? किलोमीटर पर आवरमध्ये. कारण मागच्या प्रॉब्लेममध्ये मॅक्सिमम स्पीड किती सांगितलेलं? 216 किलोमीटर पर आवर. मग आपल्याला हे किलोमीटर पर आवरमध्ये कन्वर्ट केल्यानंतर किती होईल? 88. सो आपण हे कन्वर्ट केलं. आता आपल्याला आहे थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स 5 आणि किती येणार? 78.69. मग इथं हे लक्षात ठेवा, जर अँगल ग्रेटर दॅन 45 असेल किंवा इज इक्वल टू 45 असेल, तर त्याचं जे काय मॅक्सिमम स्पीड आहे ते काय असणार? इन्फिनिटी असणार. म्हणजे त्याला काही लिमिट किती ठेवावं हे काय आपण सांगू शकत नाही. ठीक आहे. सो इथं आपल्याला लोअर स्पीड मिळालं आहे 88 आणि अप्पर लिमिटचं इन्फिनिटी काही सांगू शकत नाही. नेक्स्ट आहे 2.17 आय थिंक. बघा, अ पेंडुलम कन्सिस्टिंग ऑफ मासलेस स्ट्रिंग. एक पेंडुलम आहे ज्याला एक स्ट्रिंग आहे जिचं मास काय आहे? खूपच कमी आहे, म्हणजे कन्सिडर करू शकत नाही. ऑफ लेंथ 20 सेंटीमीटर. हां, पण त्या स्ट्रिंगची लांबी दिलेली आहे 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर कन्वर्ट केल्यानंतर किती होईल? 0.2 मीटर. अ टायनी बॉब ऑफ मास 100 ग्रॅम इज सेटअप ॲज अ कोनिकल पेंडुलम. आणि त्याला काय केलेलं आहे? त्याचा जो बॉब आहे मेटॅलिक, पेंडुलम म्हणजे दोरी आणि बॉम्ब. मग बॉबचं काय दिलेलं आहे? मास 100 ग्रॅम. ते कन्वर्ट केल्यानंतर काय होईल? 0.1 किलोग्रॅम. आणि त्याचा उपयोग त्याने काय केलेला आहे? ॲज अ कोनिकल पेंडुलममध्ये. मग कोनिकल पेंडुलम म्हणून वापरला आहे म्हणजे काय केलं आहे? बॉब असा हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन करायला आहे आणि दोरी काय करायला? ती कोनाचा आकार तयार करायला आहे. इट्स बॉब नाव परफॉर्म्स 75 RPM. 75 RPM रिव्हॉल्युशन पर मिनिट. कोणाचं युनिट आहे? फ्रिक्वेन्सी. म्हणजे इथं स्पीड दिले, फक्त फ्रिक्वेन्सीच्या फॉर्मॅटमध्ये दिले RPM. पण आपल्याला RPM लागत नाही, आपल्याला काय लागणार? रिव्हॉल्युशन पर सेकंड, RPS लागणार. सो RPMचं कन्वर्जन कशामध्ये करणार? RPS. आणि कसं करणार? RPMमधून RPSमध्ये कन्वर्ट करताना फक्त 60नं काय करणार? डिवाइड करणार. कॅल्क्युलेट कायनेटिक एनर्जी अँड इन्क्रीज इन द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी ऑफ द बॉब. ओके. आणि प्रॉब्लेम संपल्यानंतर लक्षात ठेवा, पाय स्क्वेअरची व्हॅल्यू घ्यायला सांगितलं 10 आणि कॉस थिटाची व्हॅल्यू घ्यायला सांगितलं 0.8. कॉस थिटाची व्हॅल्यू महत्त्वाची आहे 0.8. ओके, त्याने दिलेलं आहे. गिवन डाटा चेक करूया. गिवन डाटामध्ये येणार लेंथ 20 सेंटीमीटर, मास 100 ग्रॅम, फ्रिक्वेन्सी 75 RPM. 75 RPMचं कन्वर्जन काय होणार? 75 डिवायडेड बाय 60 RPS. आणि ह्याच्यावरून मग काय कॅल्क्युलेट आहे? जर तुमच्याकडे फ्रिक्वेन्सी असेल n, तर तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकताय? ओमेगा. ओमेगाचा फॉर्म्युला काय असतोय? 2πn. मग हे झालं 2π आणि n म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि ती आहे ही 75 डिवायडेड बाय 60. सो हा झाला गिवन डाटा. हे कॅल्क्युलेशन कोणाचं आहे? ओमेगासाठीचा. काय काय शोधायला सांगितलं आहे? कायनेटिक एनर्जी आणखी ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. फॉर्म्युले बघून घ्या. पहिला फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जीचा, तो आहे 1/2 mv². कायनेटिक एनर्जी आपल्याला कशी मोजायची माहिती आहे? 1/2 mv². मग 1/2 आहेच, m म्हणजे मास आहेच, आणि v² ऐवजी इथं काय आहे? वीचा फॉर्म्युला पण आहे. वी म्हणजे काय आहे? आर ओमेगा. वी इज इक्वल टू काय आहे? आर ओमेगा. आता वी इज इक्वल टू आर ओमेगा हा फॉर्म्युला सर्क्युलर मोशनमधला आहे. सो इथं v² आहे, मग
व्ही स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिले आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. सो हा झाला कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा हा फॉर्म्युला पण बघा, तो पण आपल्याला चॅप्टरमध्ये रेडीमेड दिलेला मिळेल. काय आहे एम जी आणि ब्रॅकेटमध्ये आहे L1 - कॉस थिटा. आणि कॉस थिटाची व्हॅल्यू त्याने न्यूमरिकल संपल्यानंतर आपल्याला दिलेली होती. किती होती 0.8. ठीक आहे, न्यूमरिकल संपल्यानंतर दिलेली आहे. सो फॉर्म्युले बघा, हे दोन वापरायचे आहेत. ओके, सो आपण इकडे जाऊया. आता थोडंसं ह्या इथे लक्ष द्या की साइन थिटाची व्हॅल्यू त्यांनी कशी काय फाइंड आउट केली आहे. बघा, एकतर आपल्याला जॉमेट्री एकतर आपल्याला मॅथमॅटिक्समधला फॉर्म्युले माहिती असायला पाहिजेत. ठीक आहे, त्यात एक फॉर्म्युला असा आहे का बघा, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. हा फॉर्म्युला बेसिक फॉर्म्युला आहे जो आपल्याला माहिती असेल. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आता हा फॉर्म्युला जर आपण साइन थिटासाठी मॉडिफाय केला तर तो काय होईल, साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा जे इकडे प्लस आहे ते आपण पलीकडे पाठवल्यानंतर काय होणार, मायनस होणार 1मधून. ठीक आहे, पण हा फॉर्म्युला कोणाचा होतोय, साइन स्क्वेअरचा होतोय. साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 - कॉस स्क्वेअर थिटा. ह्याच्यावरून आपल्याला शोधायचं आहे साइन थिटाचा फॉर्म्युला. सो दोन्ही साईडचं काय करा, स्क्वेअर रूट काढा. मग एका साईडचं स्क्वेअर रूट काय येणार, साइन थिटा. साइन स्क्वेअर थिटाचं स्क्वेअर रूट करणार साइन थिटा. आणि इकडे जे 1 - कॉस स्क्वेअर थिटा आहे ते स्क्वेअर रूट साईनच्या आतमध्ये जाणार. मग हे आहे 1, हे आहे मायनस आणि हे आहे कॉस स्क्वेअर थिटा. मग कॉस थिटाची व्हॅल्यू किती दिली, 0.8. मग इथं काय आहे, कॉस स्क्वेअर आहे. सो 0.8चा काय होणार, स्क्वेअर. सो इथं मग आपण कॅल्क्युलेशन केला मिळेल 0.6. ओके, चॅप्टरमध्ये जावा, तिथं तुम्हाला रेडियससाठी काय मिळेल, फॉर्म्युला मिळेल. कोनिकल पेंडुलम पॉईंट जिथं आहे तिथं. सो काय आहे, आर इज इक्वल टू एल साइन थिटा. सो एलची व्हॅल्यू आहे 0.2. साइन थिटाची व्हॅल्यू आत्ता जस्ट आपण कॅल्क्युलेट केली 0.6 आणि आरची व्हॅल्यू येणार 0.12. ही आरची व्हॅल्यू आपण कशासाठी फाइंड आउट केली, तर कायनेटिक एनर्जी शोधण्यासाठी. कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे, 1/2 mr² आणि ओमेगा स्क्वेअर. मग 1/2 आहेच, 0.1 मास होतंच आणि आर आपल्याकडे नव्हता म्हणून आपण पहिला आर फाइंड आउट केला आहे. सो आरचा स्क्वेअर आणि हा ओमेगाचा स्क्वेअर. सो हे कॅल्क्युलेशन केलं आपल्याला काय मिळेल, 0.045 जूल. हे झालं पहिलं कॅल्क्युलेशन. दुसरं कॅल्क्युलेशन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ते काय आहे, एम म्हणजे 0.1, जी 10, एल 0.2 आणि ब्रॅकेटमध्ये काय होतं 1 - कॉस थिटा. मग 1 आणि कॉस थिटा किती आहे 0.8. हे सगळं सॉल्व केल्यावर काय मिळेल 0.04. सो हे होतं कायनेटिक एनर्जी आणखी पोटेन्शियल एनर्जी. नेक्स्ट बघा, आय थिंक हा 2.18 असा काहीतरी असेल. मोटरसायकलिस्ट इज अंडरगोईंग वर्टिकल सर्कल्स. म्हणजे हा मोटरसायकलिस्ट आहे आणि की तो काय करायला आहे, किंवा पार्टिकल आहे असं म्हणत, जो काय करायला आहे वर्टिकल सर्क्युलर मोशन करायला आहे इनसाइड अ स्पियर ऑफ डेथ. ठीक आहे, वर्टिकल सर्क्युलर मोशन लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये नाही का टॉप पोझिशन, बॉटम पोझिशन, मिडवे पोझिशन, टेन्शन T1 T2 T3 वगैरे. द स्पीड ऑफ द मोटरसायकल वॅरीज बिटवीन 6 मीटर/सेकंड अँड 10 मीटर/सेकंड. मोटरसायकलचं स्पीड काय होते, कमी जास्त होतं आहे. कमी किती होतं आहे 6 मीटर/सेकंड आणि जास्तीत जास्त किती आहे 10 मीटर/सेकंड. मग आपल्याला माहिती आहे वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये स्पीड सगळ्यात जास्त कुठं असते, बॉटमला, म्हणजे बी पोझिशनला. आणि मॅक्सिमम कमीत कमी स्पीड कुठे असते, टॉप पोझिशनला, म्हणजे किती VA 6 मीटर/सेकंड टॉप पोझिशनला, ए पोझिशनला. कॅल्क्युलेट डायमीटर ऑफ द स्पियर ऑफ डेथ. डायमीटर शोधायचं आहे.
हाऊ मच मिनिमम व्हॅल्यूज आर पॉसिबल फॉर दीज टू स्पीड्स. बघूया. सो बॉटमचं स्पीड जास्तीत जास्त स्पीड किती आहे 10. व्ही ए टॉप पोझिशनचं स्पीड किती आहे 6. डायमीटर शोधायला सांगितलं आहे आणि ह्या दोघांचे मिनिमम व्हॅल्यू काय असू शकतात का बघायला सांगितलं. ठीक आहे. सो हा एक फॉर्म्युला बघा जो तुम्हाला वर्टिकल सर्क्युलर मोशन पॉईंटच्या इथं मिळून जाईल. व्ही बी स्क्वेअर मायनस व्ही ए स्क्वेअर डायरेक्टच आहे 4RG. म्हणजे ह्याच्यावर आपण आर शोधणार आणि आर मिळाला की आपण डायमीटर शोधणार. आणि हे बघा वर्टिकल सर्क्युलर मोशन ए पोझिशन आणि बी पोझिशन, टॉप पोझिशन आणि बॉटम पोझिशन. टॉपला स्पीड असतं V1, बीला असतं V2, तेच व्ही आणि व्ही बी असं म्हटलंय. सो त्यांचे फॉर्म्युले आपण तयार केलेले आहेत. √5RG आणि √RG. आपले सुरुवातीचे जे लेक्चर्स आहेत सर्क्युलर मोशनचे ते बघा, तुम्हाला हे फॉर्म्युले मिळून जातील. सो हे 3 फॉर्म्युले आहेत. सो पहिला घ्या फॉर्म्युला व्ही बी मायनस व्ही ए स्क्वेअर. मग तो काय 4RG. सगळ्या व्हॅल्यू पुट करा. आरची व्हॅल्यू शोधायचे आहे. आर मिळाला 1.6 मीटर. पण त्याने आपल्याला रेडियस शोधायला सांगितले का नाही, त्यांना पाहिजे आहे डायमीटर. सो डायमीटर म्हणजे काय आहे डबल ऑफ रेडियस 2 × R. सो 2 × R केलं काय 3.2 मीटर. हे झालं पहिलं काम डायमीटर. दुसरं मिनिमम स्पीड सांगितले व्ही बी. बॉटमचं स्पीड किती असतं √5RG. मग 5ची व्हॅल्यू आहे, आरची व्हॅल्यू मिळाली, जीची व्हॅल्यू आहे 4√5 मीटर पर सेकंड. व्ही ए टॉप पोझिशनचं स्पीड RG √RG R 1.6 G 10. कॅल्क्युलेशन केलं मिळेल 4. सो हे मिळालं आपलं सगळं आन्सर्स. ठीक आहे. सो एवढे आपले काय झालेले आहेत न्यूमरिकल्स वगैरे क्वेश्चन्स वगैरे बघून घ्या. सो पहिला चॅप्टर इथं संपतोय. नेक्स्ट लेक्चरपासून आपण काय करूया सेकंड चॅप्टर स्टार्ट करूया. थँक्यू क्लास.